माझं नाव सुनीता, वय 43 वर्ष. एका मध्यमवर्गीय संस्कारशील कुटुंबात वाढलेली आणि संसाराच्या चौकटीत स्वतःचे छोटेखानी विश्व फुलवणारी एक साधी स्त्री. आयुष्यात अनेक चढउतार आले, पण या 5 वर्षापूर्वी जेव्हा माझे पती अचानक शांतपणे जग सोडून गेले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. संपूर्ण जग विस्कटल्यासारखं वाटत होतं. त्या अत्यंत कठीण काळात माझी एकुलती एक मुलगी पूजा हीच माझी जगण्याची एकमेव उमेद आणि आधार बनली. मी तिला कधी लाडाने, प्रेमाने आणि चांगल्या संस्कारांची शिदोरी देऊन लहानची मोठी केली. 6 महिन्यापूर्वीच मी पूजाचं लग्न अतिशय थाटामाटात आदित्यसोबत लावून दिलं होतं. आदित्य दिसायला अतिशय देखणा, उच्च शिक्षित आणि एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असणारा मुलगा होता. बोलायला इतका गोड आणि नम्र की पहिल्याच भेटीत तो कोणाचेही मंच जिंकून घ्यायचा. नात्या गोत्यातील प्रत्येकाने माझे कौतुक केले होते की सुनीता, तुला अगदी हिऱ्यासारखा जावाई मिळाला आहे. पतीच्या जाण्यानंतर देव माझ्यावर प्रसन्न झाला आहे आणि माझ्या मुलीचं भविष्य आता सुरक्षित हातात आहे, असाच माझाही ठाम विश्वास झाला होता. लग्नानंतरचे पहिले काही महिने अतिशय आनंदात आणि हसत खेळत गेले. पण हळूहळू आमच्या घरात असं काही घडायला लागलं ज्याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. ते कडक उन्हाळ्याचे दिवस होते. पूजाच्या कंपनीने तिला आठवडाभराच्या स्पेशल ट्रेनिंगसाठी शहराबाहेर अहमदाबादला पाठवले होते. खरं तर पूजा निघताना मीही माझ्या मोठ्या बहिणीकडे 2-4 दिवस जायचा विचार करत होते. पण आदित्यचं अतिशय हट्ट करून मला थांबवलं. सासूबाई, तुम्ही कुठे जाताय? मी कामावरून घरी येत जात असणारच आहे. पूजा नाही तर काय झालं? तुम्ही घरी असला तर मला घरासारखं वाटेल आणि तुमच्या हातच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मला पुन्हा मिळणार. उसका तो भाबडा आपुलकी भरलेला चेहरा पाहून मी माझ्या जाण्याचा बेत तात्काळ रद्द केला. पण हाच निर्णय माझ्या आयुष्यात एका मोठ्या वादळाची नांदी ठरेल याची मला तुझबरही कल्पना नव्हती. पूजा गेल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून आदित्यचे वागणे पूर्णपणे बदलू लागले. सुरुवातीला मला वाटले की तो जावाई म्हणून माझा आदर करतोय, पण हळूहळू त्या आदराची जागा एका विचित्र आणि अस्वस्थ करणाऱ्या जवळीकीने घेतली. सकाळी मी जेव्हा स्वयंपाकघरात चहा बनवत असायचे तेव्हा आदित्य गुपचूप मागे येऊन उभा राहायचा. माझी नजर त्याच्यावर पडताच तो अचानक विचारायचा, सासूबाई, आज खूप छान दिसताय तुम्ही. या साडीचा रंग तुमच्यावर खूप खुलून दिसतो. सुरुवातीला हे ऐकून मला थोडं अवघडल्यासारखं झालं. मनात विचार आला, कदाचित तो सहज बोलत असेल. मला जरा जास्त विचार करायची सवय लागली आहे. मी हसून कडेला व्हायला आणि विषय बदलायचे. पण त्याची तीही वर्तणूक फक्त कौतुकापुरती मर्यादित राहिली नाही. तो सतत माझ्या आसपास घुटमळायचा. मी हॉलमध्ये टीव्ही पाहत असताना तो अगदी माझ्या जवळ खेटून बसायचा. बोलताना सहज स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. त्याच्या बोलण्यातील तो नेहमीचा आदराचा सूर आता बदलला होता. त्याच्या नजरेत एक अत्यंत वेगळाच, अत्यंत अस्वस्थ करणारा भाव मला स्पष्ट दिसायचा. मला प्रचंड भीती वाटू लागली होती. घरात मी एकटी असायचे, त्यामुळे माझे मन सारखे शंकेने व्याकुळ व्हायचे. हा नक्की काय करतोय? याला काय सिद्ध करायचे आहे? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले. पण दुसऱ्या क्षणी मला स्वतःचाच राग यायचा. तो माझ्या मुलासारखा आहे. माझ्या जाव्याबद्दल मी असा वाईट विचार कसा करू शकते? मी स्वतःच्याच मनाची समजूत काढायचा प्रयत्न करायचे. पण ज्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी दिसत होत्या त्या नाकारणे आता कठीण जात होतं. 4थ्या दिवशी घडलेल्या प्रसंगाने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकवली. रात्रीचे जवळजवळ 12 वाजले होते. संपूर्ण परिसरात भयान शांतता पसरली होती. मी माझ्या खोलीत बेडवर पडले होते, पण डोळ्यातून झोप गायब झाली होती. आदित्यच्या त्या विचित्र वागण्यामुळे माझे मन आतून खचले होते. अचानक माझ्या खोलीचा दरवाजा हलकीशी थाप पडली. टक टक टक. यावेळी खोलीबाहेर कोण असणार? माझ्या काळजात धस्स झालं. मी घाबरतच उठले. साडीचा पदर नीट सावरला आणि सावकाश जाऊन दरवाजा उघडला. समोर आदित्य उभा होता. त्याच्या हातात 2 ग्लास होते. अंगावर साधे कपडे होते आणि चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. आदित्य, काय झालं? यावेळी तू जागा आहेस? सर्व काही ठीक आहे ना? मी घोगऱ्या आवाजात विचारलं. काही नाही सासूबाई, झोप येत नव्हती. विचार केला की तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात असे म्हणत मी काही बोलण्याच्या आतच तो थेट माझ्या खोलीत आत आला.
मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. तो आत आला आणि त्याने मागे वळून माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद करायला सुरुवात केली. आदित्य, हे काय करतोस तू? दार कशाला बंद करतोय? मी घाबरून आणि थोड्या मोठ्या आवाजाने विचारले. त्याने दार बंद केले, मागे वळाला आणि हातातील ग्लास टीपॉयवर ठेवले. तो सावकाश माझ्या दिशेने पावले टाकत पुढे आला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. सासूबाई, अहो शांत व्हा. एवढं घाबरायचं काय झालं? रात्रीच्या वेळी बाहेरचा आवाज नको म्हणून दार लावलं. घ्या, हा ज्यूस प्या आणि शांत बसा. तो अगदी जवळ येत म्हणाला. त्याच्या आणि माझ्यामध्ये आता अवघ्या 2 पावलांचं अंतर उरले होतं. माझे हृदय इतक्या जोरात धडधडत होते की त्याचा आवाज मला स्वतःला ऐकू येत होता. मनात विचाराचे चक्र सुरू झाले. जर यावेळी बाहेर कुणी शेजाऱ्यांनी हे पाहिलं किंवा पूजाला याबद्दल काही कळलं तर जग माझ्याबद्दल काय विचार करेल? एक सासू आणि जावयाच्या नात्याला लोक काय नाव देतील? माझ्या अंगावर भीतीचा काटा आला. आदित्यचा तो चेहरा आणि त्याची ती जवळीक साधण्याची पद्धत पाहून मला कळून चुकले होते की या घरात काहीतरी अत्यंत चुकीचं घडण्याच्या मार्गावर आहे. मी प्रचंड घाबरले होते, पण या परिस्थितीत स्वतःला सावरणं आणि शांत राहणं अत्यंत गरजेचं होतं. मी घशात आलेला सुकलेला आमुंडा गिळला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचा प्रयत्न केला. मी 2 पावले मागे सरकले आणि अत्यंत कठोर आवाजात म्हणाले, आदित्य, रात्रीचे 12 वाजले आहेत. यावेळी गप्पा मारण्याची योग्य वेळ नाही. तू तुझ्या खोलीत जा, मला झोपायचं आहे. माझा तो रोखठोक आणि आक्रमक अवतार पाहून बहुधा तो थोडा दचकला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही क्षणासाठी बदलले. ठीक आहे सासूबाई, तुम्ही एवढ्या चिडला कशाला? मी तर फक्त सहज आलो होतो, असे म्हणत तो हसला आणि ग्लास घेऊन बाहेर निघून गेला. तो गेला खरा, पण त्या रात्री मला 1 सेकंदही झोप लागली नाही. मी रात्रभर विचाराच्या चक्रात अडकून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आदित्यचे वागणे आणखीनच अस्वस्थ करणारे झाले. तो थेट माझ्या आवडीनिवडीमध्ये रस दाखवायला लागला. दुपारी मी हॉलमध्ये बसले असताना तो बाजारातून माझ्या आवडीची मिठाई आणि एक महागडी साडी घेऊन आला. सासूबाई, हे बघा तुमच्यासाठी. तो साडीचा बॉक्स माझ्या हातात टेकवत म्हणाला. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहिलं. आदित्य, या सगळ्याची काय गरज आहे? आणि तू माझ्यासाठी साडी कशाला आणलीस? तो माझ्या शेजारी सोफ्यावर अगदी खेटून बसला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, का नाही आणणार? पूजापेक्षा तुम्ही मला जास्त समजून घेता. तिच्याशी लग्न झाल्यापासून मला जाणवतंय की या घरात माझी खरी काळजी घेणारं, मला समजून घेणारं एकच माणूस आहे आणि त्यात तुम्ही आहात. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावर तिरस्काराचा काटा आला. एक जावयाने आपल्या सासूला असे म्हणावे, हा तर उघड उघड मर्यादांचा भंग होता. मला त्याचा इतका तीव्र संताप आला की वाटले त्या क्षणी त्याच्या तोंडावर मारून त्याला घरातून बाहेर हाकलून द्यावे. पण मी स्वतःवर कमालीचा संयम ठेवला. मला अचानक जाणीव झाली की जर मी आत्ताच आरडाओरडा केला तर तो उलटा माझ्यावरच आरोप करेल. पूजाची आई माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होती असं सांगून तो माझ्या आणि पूजाचा संसाराचा उद्ध्वस्त करू शकत होता. त्यामुळे मी गप्प राहण्याचा मार्ग निवडला. बाहेरून पाहणाऱ्याला कोणत्याही माणसाला हेच वाटले असते की मी आदित्यच्या या बोलण्याने आणि भेटवस्तूंना मूक संमती देत आहे. मी त्याच्या जाळ्यात हळूहळू अडकत चालले आहे असे चित्र तयार होत होते. पण माझ्या मनात काय योजना सुरू होती हे फक्त मलाच ठाऊक होते. 5व्या दिवशी दुपारी उन्हाचा तडाखा खूप वाढला होता. सर्वत्र सामसूम होती. मी माझ्या खोलीत विश्रांती घेत होते. तितक्यात आदित्य माझ्या खोलीच्या बाहेर आला. सासूबाई, जरा माझ्या खोलीत या ना, खूप महत्त्वाचं काम आहे. तो अगदी हळूच पण आग्रही आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजात तो बदल मी तात्काळ ओळखला. माझे मन सांगत होते की आज काहीतरी मोठा प्रसंग घडणार आहे. मी उठले, माझी साडी नीट सावरली आणि धडधडत्या हृदयाने त्याच्या खोलीच्या दिशेने पाऊल टाकले. मी त्याच्या खोलीत पाऊल ठेवले आणि आदित्यने लगेच मागून खोलीचा मुख्य दरवाजा बंद करून कडी लावली. त्याने खिडकीचे जाड पडदेही ओढून घेतले, ज्यामुळे संपूर्ण खोलीत अंधारसा आणि गूढ वातावरण तयार झाले. आदित्य, हे काय चाललंय? तू दार का लावलंस? मी घाबरल्याचे नाटक करत विचारले. तो काहीच बोलला नाही. तो सावकाश माझ्याजवळ आला. त्याने अवसान आणून त्याने माझा हात धरला.
त्याचा स्पर्श मला अतिशय नकोसा वाटत होता, पण मी रणनीती म्हणून माझा हात सोडवला नाही. त्याने मला बेडवर बसवले आणि तो स्वतः माझ्या अगदी शेजारी बसला. त्याच्या आणि माझ्यामध्ये आता काहीच अंतर उरले नव्हते. तो माझ्या अत्यंत जवळ झुकला. त्याचा श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होता. सासूबाई, आता वेळ आली आहे. तो अगदी फुसफुसत माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला, आपण हे काम आजच पूर्ण करायला हवं. पूजा यायच्या आत हे सर्व संपलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, या खोलीत काय घडतंय ते अगदी कोणालाही कळता कामा नये. एका स्त्रीसाठी ही अत्यंत भयानक आणि नाजूक परिस्थिती होती. बाहेरून पाहणाऱ्याला कोणालाही वाटले असते की एका सासू आणि जावयामध्ये जे अनैतिक समाजाच्या नजरेत पाप मानले जाते तेच आता या बंद खोलीत घडणार आहे. आदित्यने माझ्या खांद्यावरून हात सरकवला आणि कपाटाच्या दिशेने ओढला. त्याने कपाटाच्या खाली ड्रॉवरमधून एक छोटीशी काळी बॅग काढली. माझे हृदयाचे छातीतून बाहेर येईल इतक्या वेगाने धडधडत होते. आदित्य ती काळी बॅग हातात धरून पुन्हा माझ्या अगदी जवळ येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विकृत हास्य होतं. तो आता काय करणार होता? या बंद खोलीचं रहस्य काय होतं? जेव्हा त्याने ती काळी बॅग उघडली तेव्हा त्या बॅगेतून जे बाहेर आलं ते पाहून कोणाचीही मती गुंग झाली असती. त्या बॅगेत कोणताही आक्षेपार्ह गोष्ट नव्हती, तर त्यात कायदेशीर कागदपत्रे, बॉन्ड पेपर्स आणि छोटा लॅपटॉप होता. आदित्यच्या चेहऱ्यावर ते गोड निष्पाप दिसणारे हास्य आता पूर्णपणे गायब झाले होते. तिथे आता एक कपटी आणि क्रूर माणसाचा मुखवटा दिसत होता. तो माझ्या अगदी जवळ आला आणि त्याच्या आवाजात तो खोटा आदर एका क्षणाला नाहीसा झाला. सासूबाई, आता नाटकं बंद. आदित्य अतिशय थंड आणि धाकधूक वाढवणाऱ्या आवाजात म्हणाला, तुम्हाला वाटत होतं ना की मी तुमच्या प्रेमात पडलोय, तुमच्या आसपास घुटमळतोय? अहो, मला तुमच्यात अजिबात रस नाहीये. माझा डोळा आहे तो तुमच्या या भव्य बंगल्यावर आणि तुमच्या नावावर असलेल्या 50 कोटीच्या प्रॉपर्टीवर. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण माझ्या डोक्यातल्या सर्व शंकांचे दुवे आता जोडले जात होते. आदित्य पुढे म्हणाला, तुमच्या नवऱ्याने मरण्यापूर्वी ही संपत्ती तुमच्या नावे केली होती. पूजाला वाटतं मी तिच्यावर खूप प्रेम करतो, पण मी तिच्याशी लग्न मुळातच तुमच्या संपत्तीसाठी केलं होतं. गेल्या काही दिवसापासून मी तुमच्याशी जे काही वागत होतो ते फक्त तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी होतं. मी तुमच्या खोलीत आलो, तुमच्या जवळ आलो, भेटवस्तू दिल्या. हे सगळं एक जाळं होतं. नेमकं हेच प्रेक्षकांना वाटत होतं की आपल्याला काहीतरी अनैतिक निर्माण होत आहे. पण खरं नाटक तर वेगळंच होतं. तो माझ्याशी शारीरिक नाही किंवा अनैतिकदृष्ट्या नव्हे, तर इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि पैशाच्या फसवणुकीचा एक भयंकर खेळ खेळत होता. त्याने ते बॉन्ड पेपर्स माझ्या तोंडावर फेकले आणि माझ्या हातात एक पेन कोपले. चला, शांतपणे या कागदावर सह्या करा. या प्रॉपर्टीचे सगळा हक्क माझ्या नावे ट्रान्स्फर करा आणि तुमची इन्शुरन्सही माझ्या नावावर करा. आदित्य डाफरला आणि मी जर सह्या करायला नकार दिला तर मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे विचारले. आदित्य मोठ्याने हसला. ते हास्य इतकं विकृत होतं की मला त्याची चीड आली. नकार द्याल? सासूबाई, जरा विचार करा. मी काय करेन माहीत आहे? मी या गल्लीतल्या लोकांना, नातेवाईकांना आणि स्वतः पूजाला सांगेन की तुमचा आणि माझा अफेअर सुरू आहे. मी असाच बनाव करेन की तुम्ही माझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. विचार करा, जेव्हा पूजाला हे सगळं कळेल तेव्हा ती कोणावर विश्वास ठेवेल? तिच्या तरुण नवऱ्यावर की तिच्या या वयात बाहेर गेलेल्या आईवर? समाजात तुमची काय इज्जत राहील? लोक तुमच्यावर थुंकतील. तो मला स्त्री सन्मानाची आणि समाजाच्या बदनामीची धमकी देत होता. त्याला वाटले होते की एक मध्यमवर्गीय विधवा स्त्री समाजाच्या आणि स्वतःच्या मुलीच्या नजरेत बदनाम होण्याच्या भीतीने गप्प बसेल, रडेल आणि निमूटपणे सर्व कागदावर सह्या करून देईल. तुला काय वाटतं, मी तुझ्या धमक्यांना घाबरेन? मी संतापाने म्हणाले. घाबरावंच लागेल. आदित्यने माझा हात आवळला. पूजा उद्या सकाळी येणार आहे. त्याआधी या सह्या झाल्या पाहिजेत, नाहीतर मी तुमचं आयुष्य जसं उद्ध्वस्त करेन की तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आदित्यच्या चेहऱ्यावर विजय आणि घमंड स्पष्ट दिसत होता. त्याला वाटत होतं की त्याला
मला पूर्णपणे आपल्या जाळ्यात पकडले आहे आणि त्याचा हा कट यशस्वी झाला आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की ज्या सासूला तो अबला आणि असहाय्य समजत होता ती त्याच्यापेक्षा 4 पावले पुढे होती. माझ्या चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव हळूहळू गायब झाला आणि मी त्याच्याकडे पाहून एक गूढ हसले. मी जेव्हा त्याला धमकीचे उत्तर न देता अचानक शांतपणे हसले तेव्हा आदित्यच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ढळला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. काय झालं हसायला? काय झालं तुम्हाला? सह्या करा शांतपणे, नाहीतर परिणाम वाईट होतील, आदित्य गुरगुरला. मी अत्यंत शांत आणि ठाम आवाजात म्हणाले, आदित्य, तुला काय वाटलं? तू रचलेला हा खेळ मला समजला नव्हता. अरे, ज्या मुलीला मी लहानाची मोठी केलं तिच्या नवऱ्याच्या नजरेत काय चाललंय हे ओळखायला मला 1 मिनिटही वेळ लागला नव्हता. मी थोडे मागे सरकले आणि माझ्या साडीच्या पदरावरील ब्रोचकडे बोट दाखवलं. तिथे माझ्या साडीच्या डिझाईनमध्ये एक सूक्ष्म आणि छोटा हिडन कॅमेरा लपवलेला होता, ज्याचा लाल दिवा मंदपणे लुकलुकत होता. हे काय? आदित्यचा आवाज थरथरला. हे तुझ्या अक्कल हुशारीचं उत्तर आहे आदित्य, मी ठामप्रमाणे म्हणाले. तुला वाटत होतं की मी तुझ्या धमक्यांना घाबरेन. तुझ्या त्या गोड बोलण्यावर आणि विचित्र वागण्यावर मला पहिल्या दिवसापासून संशय होता. तू मध्यरात्री माझ्या खोलीत आलास तिथून मी सतर्क झाले होते. तू माझ्या जवळ येऊन ज्या धमक्या दिल्यास, जो संपत्ती हडपण्याचा कट रचलास आणि मला बदनाम करण्याची जी धमकी दिलीस, ते सगळं अगदी तुझ्या प्रत्येक शब्द आणि शब्द विकृत चेहरा या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याने चवताळून माझ्या हातातील तो कॅमेरा आणि लॅपटॉप हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दे मला, दे, मी तुला जिवंत सोडणार नाही. तो माझ्या अंगावर धावून आला, पण तो माझ्यापर्यंत पोचणार तितक्यात आमच्या खोलीचा मुख्य दरवाजा बाहेरून जोरात उघडला गेला. समोर पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याच्यासोबत माझी मुलगी पूजा उभी होती. पूजाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, पण तिच्या चेहऱ्यावर आदित्यबद्दल तीव्र संताप आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. आदित्य हे दृश्य पाहून जागीच गोठला. पूजा, तू तर उद्या येणार होतीस ना? आदित्य अडखळत म्हणाला. पूजा पुढे आली आणि तिने सणसणीत एक थप्पड आदित्यच्या तोंडावर मारली. तुला वाटलं तू माझ्या आईला ब्लॅकमेल करशील आणि मला काहीच कळणार नाही. आईने मला 2 दिवसापूर्वीच या सर्व प्रकाराबद्दल सांगून शहरात परत बोलवलं होतं. मी घराबाहेर पोलिसांसोबत उभी राहून तुझ्या तोंडातून निघालेले प्रत्येक शब्द लाईव्ह व्हिडिओ फीडद्वारे पाहत होते. खरं तर आदित्यने मला जेव्हा पहिल्यांदा धमकवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाच मी पूजाशी संपर्क साधला होता. पूजाच्या तेव्हा नवऱ्यावर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता, पण मी तिला शांत राहून सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला सांगितलं. मी माझ्या साडीला वायरलेस हिडन कॅमेरा लावला होता, ज्याचे थेट शूटिंग पोलिसांच्या मोबाईलवर आणि पूजाच्या फोनवर सुरू होतं. पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले आणि त्यांनी आदित्यची कॉलर पकडली. श्रीमंत घराण्यातील मुलींशी लग्न करायचं, त्यांच्या सासरच्यांना धमकावून संपत्ती हडप करायची आणि ब्लॅकमेल करायचं, हाच तुझा जुना धंदा दिसतोय. चल आता ठाण्यात, तिथे तुझा सगळा माज उतरवतो. पोलिसांनी आदित्यचा हात कडक बेड्या ठोकल्या. आदित्य पोलिसाचे पाय धरून गयावया करू लागला. मला माफ करा सासूबाई, पूजा, मला वाचव, माझ्याकडून चूक झाली. पण आता वेळ निघून गेली होती. पोलिसांनी त्याला गाडीत डांबले आणि घेऊन गेले. घर पुन्हा एकदा शांत झाले होते. पूजा माझ्या मिठीत शिरून पाय मोकळून रडू लागली. आई, मला माफ कर. मी अशा चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. तू जर यावेळी धैर्य दाखवलं नसतंस तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मी तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, संकट आल्यावर घाबरून जाणं किंवा गप्प बसणं हा त्यावर उपाय नसतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी बुद्धी आणि संयम ठेवला की वाईट माणसाचा पराभव होतोच. सुरुवातीला ज्या लोकांना वाटत होते की या बंद खोलीत काहीतरी अनैतिक किंवा चुकीचं घडत आहे, त्यांना आता सत्याची प्रचिती आली होती. ते कुठल्याही अनैतिक जाळे नव्हते, तर एक कपटी जावयाच्या पैशाचा कट होता, ज्याचा एक हुशार, स्वाभिमानी आणि धीरोदात्त सासूने पूर्णपणे पर्दाफाश केला होता.
सत्याचा विजय झाला होता आणि एका आईने आपल्या चातुर्याच्या बळावर स्वतःचा सन्मान आणि आपल्या मुलीचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित केले होते. गृहस्थाश्रमाची ही काळवंडलेली ढग पांघरल्यानंतर घरात पुन्हा एकदा शांतता पसरली होती. पण या शांतता पूर्ववत होण्यासाठी आणि झालेले घाव भरून निघण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. आदित्यच्या कपटी जाळ्यातून पूजा बाहेर पडली असली तरी तिच्या मनावर एक विश्वासघाताचा खोल आघात झाला होता. अशा काळात तिला मानसिक आधाराची आणि खऱ्या प्रेमाची प्रचंड गरज होती. काही महिने निघून गेले. पूजाने आदित्यचा घटस्फोट देऊन स्वतःचे एक वेगळे आयुष्य उभे करण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या जुन्या कंपनीत नोकरी सोडली आणि अहमदाबाद सोडून पुण्यात एका नामांकित डिजिटल मीडिया कंपनीत प्रोजेक्ट हेड म्हणून काम सुरू केले. सुनीतानेही तिच्या मुलीला पूर्ण पाठिंबा दिला. पुण्याच्या त्या नव्या कॉर्पोरेट जगात पूजाची ओळख समीर नावाच्या तरुण सुस्वभावी आणि हुशार आर्किटेक्टशी झाली. समीर हा दिसायला अत्यंत देखणा, डोळ्यात एक प्रकारची आर्द्रता आणि स्वभावात कमालीचा समजूतदारपणा असणारा मुलगा होता. त्याच्या सहवासात एक वेगळाच शांत अनुभव मिळायचा. पूजाच्या ऑफिसच्या इंटरियर डिझायनिंगचे काम समीरच्या फार्मकडे आले होते. सुरुवातीला पूजा पुरुषावर सहज विश्वास ठेवायला घाबरत असे. भूतकाळातील कटू आठवणीमुळे तिने स्वतःभोवती एक संरक्षक भीत उभारली होती. पण समीरचे वागणे पूर्णपणे वेगळे होते. तो तिच्याशी खूप आदराने, शांतपणे आणि कसलीही आव न आणता बोलायचा. त्याला पूजाच्या भूतकाळाबद्दल सर्व काही माहीत होते, तरीही त्याच्या नजरेत पूजाबद्दल कधीही सहानुभूतीऐवजी एक प्रगल्भ आदर असायचा. पावसाळ्याचे दिवस होते. पुण्यात सतत रिमझिम पाऊस पडत होता. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसचे काम संपवून निघताना मुसळधार पाऊस सुरू झाला. पूजा बस स्टॉपवर उभी होती. पावसाच्या तुषारांनी तिचे केस आणि साडीचा पदर भिजला होता. तितक्यात समीरने आपली गाडी तिच्याजवळ थांबवली. पूजा, पाऊस खूप जास्त आहे, मी तुला घरी सोडतो, समीरने गाडीची काच खाली करत अगदी नम्रपणे सांगितलं. पूजा आधी थोडी हिचकली, पण समीरच्या डोळ्यातील भाबडा आणि निखळ भाव पाहून तिने होकार दिला. गाडीत बसल्यावर समीरने गाडीतील हीटर चालू केला आणि हळूच एक मऊ रुमाल तिच्याकडे सरकवला. केस वाळवून घे, नाहीतर सर्दी होईल, तो हसत म्हणाला. गाडीत एक मंद सुगत गाणे वाजायचे बंद होऊन पावसाचा आवाज घुमत होता. समीर, तू माझ्याशी नेहमी एवढा चांगला वागतोस, तुला माहीत आहे ना माझी पार्श्वभूमी काय आहे? पूजाचे अचानक खिडकीबाहेर पाहत विचारले. समीरने गाडी बाजूला थांबवली, पूजाकडे वळला आणि तिचे दोन्ही भिजलेले हात हातात घेतले. त्याच्या स्पर्शात एक अद्भुत ऊब होती. कुठलाही विकृत भाव नव्हता, फक्त प्रेम आणि सुरक्षिततेची जाणीव होती. पूजा, भूतकाळ हे फक्त एक पान असतं, पूर्ण पुस्तक नाही, समीर अतिशय हळुवार आणि रोमॅन्टिक आवाजात म्हणाला. तुझ्यासोबत जे घडलं ती तुझी चूक नव्हती. तू त्या प्रसंगातून जितक्या धैर्याने बाहेर पडलीस त्याने माझं मन जिंकलंय. मला तुझा भूतकाळ पुसायचा नाहीये, तर तुझ्या भविष्यात सुंदर रंग भरायचे आहेत. मला तुझ्या डोळ्यात पुन्हा एकदा ते हरवलेलं हसू पाहायचं आहे. समीरचे हे शब्द ऐकून पूजाच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. तिने मनात साचून ठेवलेला सर्व साचेलपणा त्या पावसाच्या धारांसोबत वाहून गेला. तिने कसलाही विचार न करता समीरच्या छातीवर डोके ठेवले. समीरने तिच्या पाठीवरून अतिशय प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या कपाळावर एक नाजूक, अमूल्य असा ओझरता स्पर्श केला. त्या क्षणाला पूजाला स्वर्गीय सुखाचा आणि खऱ्या निष्पाप प्रेमाचा अनुभव झाला. काही दिवसातच समीरने त्याच्या कुटुंबाला सर्व काही सांगितले. समीरचे आईवडीलही अत्यंत समजूतदार होते. त्यांनी पूजाला तिच्या धैर्याबद्दल मान दिला आणि तिला आपल्या घराची सून मानण्यास सहर्ष संमती दिली. काही महिन्यानंतर अगदी मोजक्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एक सुंदर निसर्गरम्य रिसॉर्टवर पूजा आणि समीरचा विवाह सोहळा पार पडला. कुठलाही भपका नव्हता, फक्त दोन जीवांचे निखळ आणि पवित्र रेशीमबंध जोडले गेले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा पूजा शृंगारलेल्या खोलीत बसली होती तेव्हा तिच्या मनात थोडी भीती होती. पण समीर खोलीत आला. त्याने हळूच दरवाजा बंद केला आणि तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने तिच्या चेहऱ्यावरील नाजूक पडदा दूर केला. दिव्याच्या मंद प्रकाशात
पूजाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. घाबरू नकोस पूजा, समीरने तिच्या गालाला स्पर्शिले आणि तिच्या कानाजवळ फुसफुसला. मी आयुष्यभर फक्त तुझा आणि तुझाच राहीन. तुझ्या प्रत्येक आनंदावर आणि दुःखावर फक्त माझा हक्क असेल. त्या रात्री जुन्या सर्व जखमा प्रेमांची फुंकर घातली गेली. एका कपटी नात्याच्या अंतानंतर सत्याचा आणि खऱ्या उत्कट प्रेमाचा एक नवा सुंदर अध्याय सुरू झाला होता. त्या विलोभनीय रात्रीनंतर पूजाच्या आयुष्यातील अंधाराचे ढग पूर्णपणे पांगले होते आणि तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने एक नवी प्रकाशमय पहाट उजाडली होती. पण या कथेचा सर्वात हळुवार आणि हृदयस्पर्शी अध्याय अजून लिहायचा बाकी होता. समीर सोबतच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण होत आले होते. पूजा आणि समीरच्या संसारात अत्यंत निखळ प्रेम, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दलचा गाढ आदर भरून राहिला होता. जुन्या जखमांच्या खुणा समीरच्या अथांग प्रेमामुळे पार पुसल्या गेल्या होत्या, पण सुनीताच्या मनात अजूनही मुलीच्या भविष्याची आणि तिच्या आनंदाची एक सूक्ष्म काळजी असायची. एक दिवस अचानक पूजाला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला आणि तिला मळमळला झाले. समीरने घाईघाईने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी पूजेची तपासणी केली. सुनीता समीरला बाहेर बोलावले आणि चेहऱ्यावर एक गोड हास्य आणून बातमी दिली. अभिनंदन, पूजा आई होणार आहे. ती प्रेग्नेंट आहे. ही बातमी ऐकता सुनीतेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने लगेच देवासमोर हात जोडले. 5 वर्षापूर्वी पतीच्या जाण्याने आणि नंतर त्या कपटी जावयाच्या विश्वासघाताने जे घर दुःखाच्या छायेत बुडाले होते, त्याच घरात आता एक नवीन जीवाचा आगमनाची चाहूल लागली होती. समीरने पूजाच्या खोलीत जाऊन तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कपाळावर मायेचा स्पर्श केला. थँक्यू पूजा, तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिलास, समीर गद्द होऊन म्हणाला. गरोदरपणाच्या 9 महिन्यात समीरने पूजाची घेतलेली काळजी पाहून सुनीताचं मन भरून यायचं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत समीर पूजाची प्रत्येक लहान सहान गोष्टी जपायचा. पूजाचे पाय सुजल्यावर समीरने स्वतः तिचे पाय चेपून द्यायचा. तिच्या आवडीचे पदार्थ प्रेमाने भरवायचा आणि रात्री ती झोपेपर्यंत तिच्या पोटावरून हात फिरवत आपल्या होणाऱ्या बाळाशी गप्पा मारायचा. मग सुनीता, समीरची आई सुनीताला म्हणाली, देवाने आधी तुझ्या मुलीची खूप परीक्षा घेतली, पण आता तिच्या आयुष्यात असा हिरा दिलाय जो तिचं संपूर्ण आयुष्य सुखाने उजळून टाकतोय. शेवटी तो आनंदाचा दिवस उजाडला. पावसाची एक मंद सर येऊन गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी हॉस्पिटलच्या प्रसूतिगृहाबाहेर समीर आणि सुनीता अतिशय उत्सुकतेने आणि धडपडत्या हृदयाने वाट पाहत होती. काही वेळातच प्रसूतिगृहाचा दरवाजा उघडला आणि परिचारकाने हातातील मऊ कापडात गुंडाळलेली एक छोटंसं गोंडस बाळ बाहेर आणले. अभिनंदन, मुलगी झाली आहे. अगदी आईसारखी दिसते, परिचारिका हसून म्हणाली. समीरने त्या चिमुकलीच्या जीवाला अत्यंत हळुवारपणे आपल्या हातात घेतलं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो त्या चिमुकलीला, बाळाकडे आणि मग सुनीताकडे पाहत म्हणाला, आई बघा ना, साक्षात लक्ष्मी आली आहे आपल्या घरी. समीरने ते बाळ सुनीताच्या हातात दिलं. सुनीताने जेव्हा त्या लहानच्या मौसर बाळाला आपल्या छातीशी धरलं तेव्हा तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे, एकाकीपणा आणि संकटाचा प्रवास आता सार्थकी झाला लागला आहे. बाळाने आपल्या इवल्याच्या बोटांनी सुनीताचे बोट घट्ट पकडले. जणू ती सांगत होती, आजी आता घाबरायचं नाही, मी आले आहे. काही दिवसांनी पूजा आणि बाळाला घरी आणण्यात आले. घराला फुलांनी सजवले होते. बारशाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आयोजित करण्यात आला होता. सर्व नातलग आणि मित्रपरिवार जमला होता. बाळाचे नाव ठेवण्याचे यावर गप्पा सुरू होत्या. तितक्यात समीर माईक हातात घेऊन सर्वांसमोर उभा राहिला. आजच्या या पवित्र दिवशी मी माझ्या मुलीचं नाव जाहीर करण्यापूर्वी काही बोलू इच्छितो. समीरचा आवाज थोडा घोगरा झाला होता. माझ्या आयुष्यात पूजा आली आणि तिने माझे जग सुंदर केले. पण या कुटुंबाला, माझ्या पूजाला आणि आज माझ्या चिमुकल्या बाळाला जर कोणाच्या धैर्याने वाचवले असेल तर त्या माझ्या सासूबाई नाही, माझी आई सुनीता यांनी. ज्यावेळी अख्खे जग डगमगले असते
त्यावेळी माझ्या या आईने स्वतःच्या सन्मानाची पर्वा न करता एका सावित्री बनून आपल्या मुलीचा संसार वाचवला. या आईचे ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही. समीर पूजाकडे आणि सुनीताकडे गेला. त्याने सुनीताचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला आहे की आमच्या या बाळाचे नाव आम्ही आमच्या आईच्या नावावरून म्हणजे सुनीता या नावावरून सुनीती ठेवणार आहोत. ही आमच्या आईच्या धैर्याची आणि प्रेमाची आठवण कायम आपल्यासोबत राहील. समीरचे हे शब्द ऐकून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सुनीताच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पूजा उठली आणि तिने आपल्या आईला घट्ट मिठी मारली. आई, तू जर त्या दिवशी खंबीर उभी राहिली नसतीस तर आज हे सुंदर चित्र मी पाहू शकले नसते. तू फक्त माझी आई नाहीस, तू माझी रक्षक आहेस, पूजा भावूक होऊन म्हणाली. सुनीताने आपल्या मुलीला आणि जावयाला हृदयाशी धरले. तिने वर आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात पतीचे आभार मानले. एक स्त्री आयुष्यात जेव्हा दुःखाची आणि संकटाची काळी रात्र येते तेव्हा तिच्यातील बुद्धी, संयम आणि धैर्याच्या ताकदीच्या नव्या प्रकाशाची नांदी ठरते. आज सुनीताच्या घरात दुःखाचा एकही कण उरला नव्हता. एक प्रेमळ जावयाचे निखळ प्रेम, मुलीचा फुललेला संसार आणि नातीचे इवलेसे हास्य या स्वर्गीय सुखात सुनीताचे आयुष्य पूर्णत्वाकडे गेले होते. सत्याचा आणि खऱ्या प्रेमाचा शेवट विजयी झाला होता. सुनीतीचे बारसे पार पाडल्यानंतर काही महिने अतिशय आनंदात आणि सुख समाधानात निघून गेले. घरात चिमुकल्या सुनीतीच्या रांगण्याने आणि तिच्या गोड किलबिलाटाने एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला होता. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता नेहमी धोकादायक असते. सत्याचा विजय झाला असे वाटत असतानाच नियतीने अजून एक भयानक आणि गूढ खेळ पडद्यामागे रचायला सुरुवात केली होती. ते हिवाळ्याचे दिवस होते. पुण्यात गुलाबी थंडी पडली होती. एके दिवशी दुपारी सुनीता बागेत सुनीतीला कडेवर घेऊन फिरवत होती. घरात पूजा आणि समीर दोघेही कामात व्यस्त होते. तितक्यात घराच्या मुख्य गेटवर टपाल आणणारा पोस्टमन आला. त्याने एक जाडजूड खाकी रंगाचे बंद लिफाफ्याचे पार्सल सुनीताच्या हातात टेकवले. त्या लिफाफ्यावर कसलाही पत्ता किंवा पाठवणाऱ्याचे नाव नव्हते. फक्त मोठ्या अक्षरात लिहिले होते, फक्त सुनीतासाठी, गुप्त. सुनीताच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने सुनीतीला पूजाच्या हवाली केलं आणि आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. धडधडत्या हृदयाने तिने खाकी लिफाफा फाडला. आतून एक काळ्या रंगाची पेनड्राईव्ह आणि एक पेन लिहिलेली चिठ्ठी बाहेर आली. चिठ्ठीवर लिहिलं होतं, सुनीताबाई, तुम्हाला वाटलं की तुम्ही त्या दिवशी साडीला कॅमेरा लावून मला तुरुंगात पाठवलं आणि खेळ संपला. 50 कोटीच्या प्रॉपर्टीचा खेळ एवढा सोपा नाही. जेलच्या भिंती मला जास्त काळ रोखू शकत नाही. पण खरी गंमत पुढे आहे. तुम्हाला काय वाटतं, समीर तुमच्या आयुष्यात अचानक कसा आला? तो खरोखरच एक चांगला माणूस आहे की तुमच्या या नव्या आदर्श जावयाचा चेहराही एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे? पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावा आणि सत्य पहा. जर हिंमत असेल तर. आदित्य. चिठ्ठी वाचताच सुनीताच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या अंगातून भीतीचे आणि संतापाचे एक थंड लाट पसरली. आदित्य तर 6 महिन्यापूर्वीच तुरुंगात गेला होता. मग हे पत्र कोणी आणले? तो जामिनावर बाहेर आला होता की त्याची काही नवी चाल होती? आणि सर्वात महत्त्वाचे, समीरबद्दल तो काय बोलत होता? सुनीताने थरथरत्या हाताने लॅपटॉप उघडला आणि ती काळी पेनड्राईव्ह जोडली. स्क्रीनवर एक जुना व्हिडिओ प्ले झाला. तो व्हिडिओ पाहताच सुनीताचे डोळे विस्फारले. तो व्हिडिओ एका अज्ञात हॉटेलच्या खोलीतील होता. व्हिडिओमध्ये आदित्य कोणाशी तरी पैशाची देवाणघेवाणीबाबत आणि प्रॉपर्टीच्या कागदपत्राबद्दल बोलत होता. पण ज्या क्षणी कॅमेरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर फिरला, सुनीताच्या घशातल्या श्वासांचा आडसर झाला. समोर बसलेली ती व्यक्ती दुसरं कोणी नसून समीर होती. व्हिडिओमध्ये आदित्य समीरला हसत हसत सांगत होता, अहमदाबादचा प्लॅन फेल गेला तर तू पुण्यातील सेकंड प्लॅन लागू करशील. पूजाचा विश्वास जिंकणं तुझ्यासाठी अवघड नाही. 50 कोटीची प्रॉपर्टी
आपल्या दोघांमध्ये अर्धी अर्धी वाटली जाईल आणि समीर त्या कागदपत्रावर सही करत थंडपणे हसत होता. सुनीताच्या छातीत तीक्ष्ण वेदना झाली. तिचे डोके भणाणले. तो समीर जो पूजावर प्रमाणापलीकडे प्रेम करतो, तो माझ्या मुलीचा पाठीराखा बनला. ज्याने माझ्या नातीचे नाव माझ्यावरून ठेवले, तो समरही या कटात सहभागी होता. सुनीताचे मन अत्यंत अस्वस्थ झाले. एका बाजूने तिची मुलगी पूजा, जी समीरवर आंधळा विश्वास ठेवत होती आणि त्याच्यासोबत सुखी संसार करत होती. दुसऱ्या बाजूला ती चिमुकली सुनीती, जिच्या वडिलावर आता एक भयानक संशय उभा राहिला होता. मी पूजाला हे सांगावं का? जर हे लगेच सांगितलं तर पूजाचे मन पूर्णपणे तुटून जाईल. ती हा धक्का सहन करू शकणार नाही. सुनीताने स्वतःला सावरत विचार केला, पण जर समीर खरोखरच आदित्यचा साथीदार असेल तर माझी मुलगी आणि नात अत्यंत मोठ्या धोक्यात आहे. सुनीताने ठरवले की ती पुन्हा एकदा घाईघाईने कोणताही निर्णय घेणार नाही. आधी ती स्वतः या भयानक सत्याचा माग काढेल. त्याच रात्री 11:30च्या सुमारास संपूर्ण घर झोपले होते. सुनीता हळूच आपल्या खोलीतून बाहेर पडली. तिने पाहिले की समीरच्या स्टडी रूमचा दिवा चालू होता. समीर कोणाशी तरी फोनवर अतिशय हळू आवाजात बोलत होता. सुनीताने सावकाश दरवाजाच्या फटीतून आत पाहिले. समीर कोणाशी तरी अत्यंत आक्रमक आणि गंभीर स्वरात बोलत होता. मला माहीत आहे ती पेनड्राईव्ह सुनीताबाईपर्यंत पोहोचली आहे. तुम्ही हे का केलं? मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की प्लॅन बदलला आहे. आता त्या 50 कोटीच्या प्रॉपर्टीशी मला काही घेणं देणं नाही. जर सुनीताबाईंना किंवा पूजाला याबद्दल काही कळलं तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. समोरून काय उत्तर आले ते ऐकू आले नाही, पण समीरने संतापाने फोन टेबलवर आदळला. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक तणाव होता. तो कपाटाकडे गेला. त्याने गुपिताने एक चोरटा ड्राईव्ह उघडला आणि त्यातून एक जुनी डायरी आणि काळ्या रंगाची रिव्हॉल्वर बाहेर काढली. दारामागे उभ्या असलेल्या सुनीताची धडधड इतकी वाढली की तिला वाटले की तिचे हृदय बाहेर पडेल. समोरकडे बंदूक आणि तो आदित्यच्या माणसाची काय बोलत होता? त्याचा प्लॅन नक्की काय होता आणि आता का बदलला? समीरने ती बंदूक आपल्या जॅकेटच्या आत लपवली आणि डायरी हातात घेऊन रात्रीच्या अंधारात घराचे मागचे दार उघडून बाहेर पडला. सुनीताला कळून चुकले की आज रात्री या साऱ्या गूढ आणि भयानक रहस्याचा उलगडा होणार आहे. तिने अजिबात वेळ न घालवता साडीचा पदर कमरेला खोचला, मोबाईल खिशात टाकला आणि समीरच्या नकळत त्याच्या पाठीवर अंधारात पावले टाकत बाहेर पडली. समीर आपल्या कारमध्ये बसला आणि गाडी सुटाट वेगाने पुण्याबाहेरील एका निर्जन पडीक कारखान्याच्या दिशेने नेली. सुनीतानेही मागून एक खाजगी टॅक्सीने त्याचा पाठलाग केला. त्या भीतीदायक अंधाऱ्या पडीक कारखान्यात गाडी थांबली. समीर कारखान्याच्या आत गेला. सुनीता सावलीसारखी त्याच्या मागे गेली आणि एका मोठ्या लोखंडी खांबाच्या मागे लपली. कारखान्याच्या मधोमध दिव्यांच्या मंद प्रकाशात 3 ते 4 गुंड उभे होते आणि त्यांच्या मध्यभागी उभा होता आदित्यचा सक्का भाऊ विक्रम. काय मग समीर साहेब, कसे आहात? विक्रम क्रूरपणे हसला. माझा भाऊ जेलमध्ये सडतोय आणि तू मात्र तिथे त्या सुनीताच्या घरात जावाई बनून 50 कोटीची मजा मारतोयस. समीरने पुढे होऊन विक्रमच्या कॉलरला हात घातला. विक्रम, तू सुनीताबाईंना ती पेनड्राईव्ह पाठवून खूप मोठी चूक केली आहेस. आपला करार झाला होता की मी पूजाच्या आयुष्यात जाऊन त्या प्रॉपर्टीची कागदपत्रे गोळा करीन, पण आता सर्व काही बदललं आहे. काय बदललं आहे? विक्रम डाफारला. समीरच्या डोळ्यात अचानक अश्रू आले, पण त्याचा आवाज ठाम होता. बदललं हे की मी जेव्हा पूजेच्या आणि सुनीताबाईच्या संपर्कात आलो तेव्हा मला कळलं की खरं प्रेम आणि संस्कार काय असतात. ज्या आईने स्वतःचा जीव आणि सन्मान धोक्यात घालून आपल्या मुलीचं रक्षण केलं, त्या पूजाने माझ्यावर निष्पापपणे विश्वास ठेवला. त्या निष्पापपणाने माझ्या मनातल्या पापी माणसाला मारून टाकलं. मी तुमच्यासोबत रचलेला तो कट मागे सोडून दिलाय. मी आता खरोखरच पूजावर आणि माझ्या मुलीवर प्रामाणिकपणे प्रेम करतो. हे ऐकून खांबामागे उभी असलेली सुनीता सुन्न झाली. तिच्या अंगावर काटा आला. विक्रम विकृतपणे हसला.
वा जावाई बापू तर प्रेमात पडले. पण विसरू नको समीर, तू सुद्धा या षडयंत्रात सुरुवातीपासून सहभागी होतास. तो लॅपटॉप, ती बनावट कागदपत्र सगळं तूच बनवलंस, आदित्यला दिलं होतंस. जर मी सुनीता आणि पोलिसांना सांगितलं की तूच या साऱ्या मास्टरमाइंड खरा सूत्रधार आहेस, तर तुझं सत्य आणि प्रेमाचं नाटक एका मिनिटात संपेल. पूजा तुला थुंकेल सुद्धा नाही. समीर जॅकेटमधून ती रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि सरळ विक्रमच्या कपाळावर धरली. मला मध्ये जायची भीती नाही विक्रम. समीरच्या आवाजात एक भयानक थरारक होता. मी स्वतः पूजा आणि सुनीताबाई समोर माझं पातक कबूल करायला तयार होतो, पण तू माझ्या कुटुंबाला, माझ्या सुनीतीला आणि पूजाला पुन्हा त्या जुन्या नरकात ढकलण्याचा प्रयत्न करतोय. जर माझ्या कुटुंबाच्या आनंदाच्या मध्ये कुणी आलं तर मी त्याचा खात्मा करायलाही मागे पुढे पाहणार नाही. कारखान्यात भयान शांतता पसरली. विक्रम आणि त्या गुंडांनीही आपल्या बंदुका बाहेर काढल्या. परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली होती. एका क्षणाचा उशीर किंवा रक्ताचा पाऊस पडणार होता. सुनीताच्या डोक्यात विचारांचे प्रचंड चक्रीवादळ सुरू झाले. समीर भूतकाळात गुन्हेगार होता. तो माझ्या मुलीला फसवण्यासाठी आला होता, पण आज तो समीर माझ्या मुलीसाठी आणि नातीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून उभा होता. आता सुनीतासमोर सर्वात मोठा प्रश्न होता. तिने समोर येऊन बंदुकींच्या लढाईत आपल्या जावयाचा जीव वाचवावा की या गुन्हेगारांना पोलिसांच्या हवाली करून समीरचे खरे रूप पूजाला आणून या कुटुंबाचे भविष्य नेहमीसाठी उघड्यावर सोडावे. त्या भयानक अंधाऱ्या कारखान्यात एका गोळीचा थरारक आवाज घुमला. ठास ठास असा थरारक आवाज गोळीबाराचा होता. कारखान्यातील त्या अंधाऱ्या वातावरणात सुनीताच्या छातीचा ठोका चुकला. तिच्या नजरेसमोर क्षणभर काळोख पसरला. तिने डोळे उघडून खांबा मागून पाहिले. ती गोळी समीरने नव्हे तर विक्रमच्या मागून आलेल्या एका गुंडाने समीरच्या दिशेने चालवली होती. पण ऐनवेळी समीरने हुकवल्यामुळे ती गोळी त्याच्या खांद्याला चाटून मागे लोखंडी पत्रावर जाऊन धडकली. धरा त्याला, जिवंत सोडायचं नाही याला, विक्रम मोठ्याने ओरडला. तिघा चौघा गुंडांनी समीरवर एकदम हल्ला चढवला. खांद्यातून वाहत असतानाही समीर हिमतीने लढत होता. तो बंदुकीने प्रतिकार करत होता, पण गुंडांची संख्या जास्त असल्यामुळे तो हळूहळू खाली कोसळला. एका गुंडाने त्याच्या हातावर लोखंडी रॉड मारून त्याची बंदूक लांब उडवून दिली. समीर जमिनीवर पडला. त्याच्या जखमेतून धारा वाहत होत्या. विक्रम अगदी जवळ आला आणि त्याने समीरच्या छातीवर पाय ठेवला. मोठा निष्पाप पती आणि बाप बनलाय निघाला होतास ना. विक्रमच्या चेहऱ्यावर एक अकराळ विक्राळ हास्य होतं. आता तू संपल्यावर तुझी ती पूजा आणि ती म्हातारी सुनीता माझ्या पाया पडायला तयार होती. त्या 50 कोटीच्या प्रॉपर्टीवर आता फक्त माझा अधिकार असेल. विक्रमने आपली बंदूक थेट समीरच्या कपाळावर रोखली. समीरने डोळे मिटले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. आई, पूजा, मला माफ करा, समीर क्षीण आवाजात फुटफुटला. पण त्या क्षणी लोखंडी खांबाच्या मागून एक आकृती प्रचंड संपताने आणि वेगाने बाहेर पडली. सुनीता बाजूला पडलेल्या एका जड लोखंडी पाईप दोन्ही हातात घट्ट धरला होता. स्वतःच्या जावयाचा आणि मुलीचा संसार डोळ्यादेखत बळी जात असल्याचे पाहून तिच्यातील सावित्री आणि आई जागी झाली होती. तिने पूर्ण ताकदीनिशी तो पाईप थेट विक्रमच्या डोक्यात मागच्या बाजूला हाणला. धप्प! एक मोठा आक्रोश करत विक्रम जमिनीवर कोसळला. त्याच्या हातातून बंदूक लांब उडून पडली. इतर गुंड क्षणभर या अचानक झालेल्या हल्ल्याने थक्क झाले. त्यांनी मागे वळून पाहिले तर समोर सुनीता हातात पाईप घेऊन डोळ्यात ज्वाला पेटवून उभी होती. आई, तुम्ही इथे? समीरने अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी आश्चर्याने पाहिले. समीर, उठ! सुनीता गरजली. गुंडा सुनीताच्या दिशेने धावले, पण सुनीता आता मागे हटणारी नव्हती. तिने तो लोखंडी पाईप हवेत फिरवून एका गुंडाच्या पायावर मारला. दरम्यान समीरने खाली पडलेली आपली रिव्हॉल्वर पटकन उचलली आणि हवेत 2-3 गोळ्या झाडल्या. ठास ठास! गोळ्यांचा आवाज ऐकून आणि सुनीताचा तो रणरागिणीसारखा अवतार पाहून
उरलेले गुंड घाबरले. आपल्या मालकाला उचलून त्यांनी अंधारात पळ काढला. कारखान्यात पुन्हा एकदा शांतता पसरली. फक्त समीरचा धापा टाकण्याचा आणि सुनीतांच्या श्वासांचा आवाज येत होता. समीर जमिनीवर थारोळ्यात पडला होता. सुनीता धावत त्याच्याजवळ गेली. तिने आपल्या साडीचा पदर फाडून त्याच्या खांद्याच्या जखमेवर घट्ट बांधला. समीर उठ, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं. सुनीता आवाज थरथरत होता. समीरने सुनीताचे हात घट्ट पकडले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार थांबत नव्हती. आई, मला माफ करा. तो हुंदके देऊन रडू लागला. मी गुन्हेगार आहे. मी पूजाला आणि तुम्हाला फसवण्यासाठीच तुमच्या आयुष्यात आलो होतो. तो आदित्य, विक्रम आणि मी, आम्ही तिघे मिळून हा कट रचला होता. मी अहमदाबादचा प्लॅन फ्लॉप झाल्यावर पूजाच्या जवळ आलो होतो, जेणेकरून तिचं मन जिंकून मी ती संपत्ती आमच्या नावे करू शकेन. सुनीता शांतपणे ऐकत होती. पण आई, समीर गद्द होऊन पुढे म्हणाला, जेव्हा मी तुमच्या घरात पाऊल ठेवले, तुम्ही मला जावयाऐवजी मुलासारखं प्रेम दिलं. पूजाने माझ्यावर निस्सम विश्वास ठेवला. तेव्हा माझी चूक कळली. मला जाणवलं की मी किती घाणेरड्या जगात जगत होतो. मी तो कट सोडून दिला. मी मनापासून पूजावर प्रेम करायला लागलो. मला तुमच्याकडून 50 कोटी नको होते आई. मला फक्त तुमचं प्रेम आणि एक साधं सुखी आयुष्य हवं होतं. आज ती पेनड्राईव्ह पाहिली असती तर. सुनीता समीरच्या ओठावर हात ठेवला. मला सगळं माहीत आहे समीर, सुनीता अत्यंत हळुवारपणे म्हणाली. मी ती पेनड्राईव्ह पाहिली होती. मी तुझा पाठलाग करतच इथे आले होते. मला आधीच वाटलं होतं की तू अजूनही त्या कटात आहेस. पण जेव्हा मी तुझ्या तोंडून ऐकलं की तू आमच्यासाठी, तुझ्या लेकीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस, तेव्हा मला कळून चुकलं माणुसकी आणि पश्चाताप काय असतो. समीरने सुनीताच्या पायावर डोके ठेवले. आई, तुम्ही मला पोलिसांच्या स्वाधीन करा. पूजाला माझं सत्य सांगा. मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. सुनीताने समीरला खांद्यावरून धरून उठवले. तिच्या डोळ्यात एक दृढ निश्चय होता. नाही समीर, ठामपणे म्हणाली. ज्या माणसाने चुका केल्या पण वेळेवर पश्चाताप करून स्वतःला बदललं आणि माझ्या मुलीला आणि नातीला नवं आयुष्य दिलं, तो माझ्या गुन्हेगार जावई नाही तर माझा सक्का मुलगा आहे. भूतकाळात तू काय होतास याने मला काही फरक पडत नाही. आज तू माझ्या पूजाचा आणि सुनीतीचा ढालीसारखा रक्षक आहेस. हे सत्य याच कारखान्याच्या राखेत गाडले जाईल. समीरने अविश्वासू नजरेने सुनीताकडे पाहिले. एका सासूचे हे औदार्य आणि मातृत्व पाहून त्याचे मन पूर्णपणे पागळले. सुनीताने समीरला सावरून कारमध्ये बसवले. त्यांनी पोलिसांना फोन करून विक्रम आणि त्यांच्या गुंड्याला माहिती दिली, पण स्वतःचे नाव गुप्त ठेवले. सुनीता समीरला घेऊन एका खाजगी क्लिनिकमध्ये गेली, जिथे डॉक्टरांनी समीरच्या खांद्यातील गोळी बाहेर काढली आणि ड्रेसिंग केली. सकाळी जेव्हा दोघे घरी पोहोचले तेव्हा पूजा सुजाताला कडेवर घेऊन हॉलमध्येच वाट पाहत उभी होती. समीरच्या खांद्याला पट्टी बांधलेली पाहून ती घाबरून पुढे आली. समीर, हे काय झालं? रात्री कुठे गेला होतात तुम्ही दोघे? पूजाने काळजीपोटी विचारलं. सुनीताने पुढे होऊन पूजाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून म्हणाली, काही नाही ग पूजा. रात्री समीरच्या ऑफिसच्या कामात काही असामाजिक घटकांनी अडथळा आणायचा प्रयत्न केला होता. तुझा नवरा त्यांच्याशी एकटा लढत होता आणि त्यांना कायमचं पळवून लावलं. जरा किरकोळ दुखापत झालीये, बाकी सर्व ठीक आहे. पूजाने समीरकडे पाहिले. समीरच्या डोळ्यात सुनीताबद्दल आदर आणि पूजाबद्दलचे निखळ प्रेम ओसांडून वाहत होते. त्याने पूजाला आणि सुनीतीला जवळ घेतले. पूजा, आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या आईमुळे आहे. त्यांनी मला नवीन जन्म दिलाय, समीर भाऊक होऊन म्हणाला. सुनीताने खिडकीबाहेर पाहिले. सकाळचे कोवळे ऊन घरात पसरत होते. भूतकाळातील वादळे, कपट आणि संशय कायमचे मावळले होते. एका स्वाभिमानी सासूच्या चातुर्याने आणि क्षमाशीलतेने स्वतःच्या मुलीचा संसार, नातीचे भविष्य आणि एका गुन्हेगाराच्या हृदयातून परिवर्तन करून संपूर्ण कुटुंब नेहमीसाठी सुरक्षित केले होते. सत्याचा, धैर्याचा आणि खऱ्या नात्याचा पूर्ण विजय झाला होता.